नमस्कार. श्रद्धाज आर्ट ऑफ वर्ल्ड या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. मी श्रद्धा परत घेऊन आली आहे, परत नवीन बिझनेस प्रोडक्ट. चला मग आता काय करूया, कुठेही वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. चला मग. इथं आपणच केलेलं केक प्रीमिक्स घेतलं आहे. 4 वेगळ्या प्रकारची आपण इमल्शन्स घेतो आहे. आता इथं आणि कंटेनर असा मी घेतला आहे, व्हिप क्रीम लागणार आहे. आता सगळ्यात पहिल्यांदा मी काय केलं, त्यातलं निम्मं आपलं प्रीमिक्स घेतलं आहे. हे पायनॅपल इमल्शन आहे. पायनॅपल इमल्शन्स त्याच्यात घालायचं आहे 2-3 थेंब. तेल घालायचं, पाणी घालायचं आणि फेटायचं. तिकडं कुकर मी प्रीहीटला ठेवलेला आहे. सगळं छान मिक्स करायचं आहे आणि आपला केक टीन आहे त्यालासुद्धा बटर पेपर लावून घेतलेला आहे आणि हे मिश्रण त्याच्यात घालून, आता हे खूप कमी मिश्रण आहे तर आपल्याला 10 मिनटात आपला केक बेक होणार आहे. आता हे सगळं छान मिक्स झालं आहे. घट्ट वाटलं तर जरा पाणी घाला आणि मिक्स करा. आज आपण मस्त असा एक छान प्रोडक्ट किंवा एक वेगळी आयडिया तुम्हाला देते आहे की ह्याच्यापासून तुम्ही तुमच्या डोक्यानं प्रचंड प्रकार काहीही करू शकाल. केक टीनला मी बटर पेपर लावला आहे आणि बेक करायला ठेवते आहे. आता काय झालं, ही माझी चूक झाली आहे की पटपट आवरावं म्हणून मी काय केलं, एकाच केक टीनमध्ये 2 केक बेक केले. झालेत केक बेक, पण पुढं मला काय प्रॉब्लेम झाला हे मी सांगते. आता परत 100 ग्रॅम आणि 100 ग्रॅम असे दोन्ही आपण प्रीमिक्स घेतलं आहे. एकामध्ये रोज इमल्शन घातलं आहे, एकामध्ये पिस्ता इमल्शन घातलं आहे. दोन्ही तेल घालायचं आहे, पाणी घालायचं आहे आणि दोन्ही मिश्रण करायचे. आता आपलं मगाशी जसं केलं तसं दोन्ही मिश्रण करूया. आता इथं चूक काय झाली मी तुम्हाला सांगते की आपलं कंटेनर मी तुम्हाला दाखवलं मगाशी, तर तो कंटेनर आहे, पण हे असं मी एका ह्याच्यात म्हणजे काम वाचवायला गेल्यानंतर काय त्रास होतो हे तुम्हाला बघायचं आहे. तर काम वाचवायला जाण्यापेक्षा करताना परफेक्ट केलं तर तुमचा प्रोडक्ट परफेक्ट होतो. त्यामुळं कुठंही शॉर्टकटला जाऊ नका, हेच मला सांगायचं आहे. आणि ही चूक झाली, पण मी हा मुद्दामून व्हिडिओ तुम्हाला दाखवते कारण अशा चुका होतात आणि मग सगळ्या प्रोडक्टचं नुकसान होतं. हे तुमचं होऊ नये म्हणून मी हे दाखवते. आता एकातच दोन्ही केक बेक केले, झालेत, त्याचा काही प्रॉब्लेम नाही आहे. पण प्रॉब्लेम झाला पुढं आपला कंटेनर आहे तर तो व्यवस्थित तिथं त्या ह्याच्यात बसला नाही. आता बाकीचे व्हिडिओ असतील तर ते व्यवस्थित ते दाखवणार. अगदी बाकीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मस्त, पण तुम्ही जेव्हा करायला जाल तेव्हा ही चूक होणार. म्हणून मी हे तुम्हाला असंच दाखवते आणि तुमचं नुकसान व्हायला नको. आणि एक छान बिझनेस आयडिया आहे. ख्रिसमस आहे, न्यू इयर आहे, बड्डे तर 12 महिने असतात, तर तेव्हा तुम्ही हे प्रोडक्ट देऊ शकता. आता एवढा मोठा कंटेनर नाही तर हा मोठा कंटेनर एरवी विकू शकाल. आणि छोटे ह्याच्यातनं तुम्ही तुमच्या डोक्यानं अजून छोटे कंटेनर की बड्डेला रिटर्न गिफ्ट, ख्रिसमसला द्या, न्यू इयरला द्या, हे करू शकाल म्हणून मी सांगते. आता चौथा केक आपण करणार आहोत, पण माझ्याकडे इमल्शन नाही म्हणून मी काय केलं आहे, सगळं ह्याच्यात तेल पाणी घालते. व्हॅनिला इसेन्स ह्याच्यात मी घातला आहे जरासा. आणि आता काय करूया, एक वेगळा कलर पाहिजे म्हणून त्याच्यात मी शेवट सगळं झाल्यानंतर ब्ल्यू कलरचे 2 ते 3 थेंब टाकणार आहे आणि छान मिक्स करणार आहे. आणि परत मी काय केलं, तोच कंटेनर घेतला आणि अखंड केक परत त्याच्यात मी केला आहे. लक्षात घ्या की काय चुका होतात आणि आपण कुठं आपलं हे वाचवू शकू, कारण हे सगळं आपल्याला गोष्टी महाग पडतात आणि जर आपलं प्रोडक्ट फसलं तर आपलं खूप नुकसान होतं. हे नुकसान तुमचं होऊ नये म्हणून मी या गोष्टी तुम्हाला क्लिअर सगळ्या सांगते आहे. आता परत 10 मिनटं बेक करूया कारण परत पातळ लेअर झाला आहे. मगाशी जो आपण 2 केक एका ह्याच्यात लावले त्याला मात्र 15 ते 17 मिनटं लावली. कुकर प्रीहीट करून घ्यायचा, त्याला शिट्टी आणि रिंग त्याची काढायची. एक 5 मिनटं ते 10 मिनटं प्रीहीट झाल्यावर आपला केक आपण काय करायचं आहे, केक टीन त्यात ठेवून 10 मिनटं बेक करायचं आहे. आता हे सगळे केक बेक करून घ्यायचे. आता हे बेक होतं आहे तोपर्यंत आपण काय करूया, व्हिप क्रीम घेऊया
आणि व्हिप क्रीम बीट करून घेऊया. व्हिप क्रीमसुद्धा काय करायचं आहे, डिफ्रीजमधनं बाहेर काढायचं आहे एक अर्धा तास आणि मग बीट करायचं आहे. पण ते गार पाहिजे पूर्ण, हे लक्षात घ्या. एक 15-20 मिनटानंतर तुम्ही बाहेर काढल्यानंतर खाली फ्रीजला ठेवलं तरी चालेल, कारण व्हिप क्रीम बीट करताना गार पाहिजे. थंडीत काही प्रश्न नाही, पण उन्हाळ्यात फार प्रश्न येतो. आता काय करायचं आहे, सगळे केक आपण काय करूया, डिमोल्ड करून त्याच्या परफेक्ट स्लाइस कट करून घेऊया. आपला केक प्रीमिक्स फार सुंदर होतं, हे तुम्ही बघा. मागं व्हिडिओ बघितला नसाल तर नक्की व्हिडिओ बघा, फार छान. बिझनेस नाही करणार तर घरच्या घरी कधी इच्छा झाली मुलांना तर केक तुम्ही करून देऊ शकता. आता प्रीमिक्सपासून बघा मी किती 4 केक केले, तसे तुम्ही सहज करू शकाल. म्हणून केक प्रीमिक्सचा व्हिडिओ बघा. आणि ही एक सिम्पल बिझनेस आयडिया देते, ह्याच्यातनं तुम्ही तुमच्या म्हणजे प्रचंड ह्याच्यात करण्यासारखं आहे. तुम्ही तुमच्या बुद्धीनं क्रिएटिव्हिटीनं करू शकाल. आता प्रॉब्लेम काय झाला, कंटेनर हा मोठा आहे आणि केक स्लाईस हे 2 लावलं नाही बघा आपण, तेच छोट्या पडल्यात, बाकीचे परफेक्ट स्लाईस झालेत. आता हे असे बारीक छान स्लाईस एकमेकावर ठेवून वर व्हिप क्रीम लावू शकता, किंवा एक एक स्लाईस तुम्ही ठेवा, त्याच्यात शुगर सिरप घाला, मध्ये बारीक लेअर व्हिप क्रीम घाला, परत दुसरा लेअर लावा. हे तुमच्या बुद्धीनं तुम्ही छान करू शकता. हा असा कंटेनरसुद्धा तुम्ही कितीला विकणार, किंवा ह्याच्यात 4 कंटेनर झाले तर ते कितीला विकणार, हे सगळं आपण पुढं बघूया. परफेक्टवर छान मस्त व्हिप क्रीम लावा. काही कलर स्प्रिंकलर्स असतील तुमच्याकडं तर ते स्प्रिंकल करा. आता हे 2 प्रकारे तुम्ही करू शकाल. मी असं नुसतंच ठेवलं आहे, पण तुम्ही मध्ये मध्ये शुगर सिरप घालून व्हिप क्रीम लावून करू शकता. हे तुमच्या बुद्धीनं करा. एक सिम्पल बिझनेस आयडिया मी देते आहे. आपण कॉस्टिंग बघणारच आहोत आणि ह्याचा तुम्हाला बिझनेस छान तुम्ही करू शकाल, किंवा न्यू इयरला करा बिझनेस, किंवा बड्डे पार्टीजना. चला कॉस्टिंग बघू. केक कंटेनर आपण जे आत्ता तयार केलेला आहे, आता वेगवेगळ्या प्रकारचे असे तुम्ही छान बॉक्सेस केकचे छोटे मोठे करू शकता. याच्यासाठी आता सगळ्यात पहिल्यांदा केक प्रीमिक्स मी 2 पाकिटं घेतली होती, म्हणजे 400 ग्रॅम. स्वतः आपण तयार केले तर साधारण 21 रुपयाला आपण मागं कॉस्ट काढली आहे त्याची. मी 20च धरते, 20 दुने 40 रुपये. व्हिप क्रीम 50 ml लागले 20 रुपये. इमल्शन आपण 4 प्रकारची 2-2 थेंब, गॅस बेक करायला, स्प्रिंकलरवर, इतर खर्च आणि कंटेनर एक 5 ते 6 रुपये असं मी धरलं आहे. म्हणजे 4 कंटेनरचा वापर इथं आपला होणार आहे, कारण यात 4 आपले केक तयार होणार आहेत आत्ताच्या बॉक्सप्रमाणे. तर हे कंटेनर 5 रुपयाला साधारण पडले, तर त्याचाच डायरेक्ट 20 रुपये खर्च आहे, आणि बाकीचा 20 एवढा येत नाही. तरी मी लिहिला आहे 100 रुपये टोटल खर्च होतो आहे आपला. 100 रुपये म्हणजे 4 कंटेनर त्यात तयार झाले, तर आपल्याला एक कंटेनर साधारण 25 रुपयाला पडतो आहे. तर आपण त्याची विक्री 50 रुपयानं ठेवू शकतो आहे. आता हे बेसिक मी तुम्हाला आत्ता दाखवलं, पण याच्यापेक्षा छोटे छोटे कंटेनर, मग ह्याच्यात तुम्ही 2 केक करा, किंवा रिटर्न गिफ्टला छोटे छोटे अजून मिळतात, तर तसे कंटेनर ते जर झाले तर 16 केक तयार होणार. पण आता काय करा, त्याचे तुमच्या कंटेनरची कॉस्ट त्यामध्ये ॲड होऊन तुम्ही तुमचं रिटर्न गिफ्ट, आता लोक जनरली मला वाटते 25 ते 30 रुपयापर्यंत देतातच. कंटेनर जरी तिथं 5 रुपयाचा पडला तर आपलं मटेरियल हे आपल्याला कमी लागणार आहे, कारण बारीक स्लाईस घालायला लागणार आहेत छोट्या कंटेनरसाठी. तर साधारण तुम्ही ते एक 25 ते 30 रुपयाला विक्री ठेवू शकता. छोटे छोटे कंटेनर फार सुंदर रिटर्न गिफ्ट होईल, आणि मुलांना हे केक खूप आवडतं. त्यामुळं अशा प्रकारे तुम्ही तुमच्या बुद्धीनं यामध्ये असाल तर अजून सुंदर प्रेझेंट तुम्ही करू शकाल. ही जस्ट मी फक्त तुम्हाला आयडिया दिली आहे. तुम्ही तुमच्या डोक्यानं प्रचंड याच्यात बिझनेस करू शकाल. व्हिडिओ आवडला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे खरंच एखाद्या मैत्रिणीला गरज आहे तर तिच्यापर्यंत आपला व्हिडिओ पोहोचेल. आणि अजूनपर्यंत माझं चॅनल सबस्क्राईब केलं नाही, मग नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. म्हणजे काय होईल, मी कुठलाही व्हिडिओ अपलोड केला की लगेच तुमच्यापर्यंत येईल. चला परत भेटूया आपण काय पुढच्या व्हिडिओला. तोपर्यंत टाटा बाय बाय.